गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत इंग्लिशचे कोणते कोणते क्वेश्चन आले होते आणि कशाला जास्त आपल्याला इम्पॉर्टन्स द्यायचं आहे. कारण तुमची एक्झाम होणार आहे, त्यासाठी तुम्हाला फायदेमंद हे व्हिडिओ ठरणार आहेत. कारण हे बघू शकता 2 डिसेंबर 2024 थर्ड शिफ्टमध्ये हे क्वेश्चन आलेले आहे, जे की मी स्वतः एक्झाम दिलेली आहेत. तर माझे जे क्वेश्चन लक्षात आहे इंग्लिशचे मी इथं लिहिलेले आहेत आणि बाकीचे कोणत्या टॉपिकवर आलेले आहेत ते लक्षात आहे. कारण थोडंसं लक्षात ठेवायला थोडं क्रिटिकल असतं, त्याच्यामुळं टॉपिक तर लक्षात आहे माझ्या, फक्त ते क्वेश्चन काय होते ते लक्षात नाही. तेवढे क्वेश्चन लक्षात आहे तेवढे मी याच्यावर लिहिलेले आहे आणि तुम्हाला त्याच्यास मी दाखवतो खाली. आणि प्लीज फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर आपण चला बघू काय काय आलेलं आहेत इंग्लिशचं. इडियम अँड फ्रेजेस ही एक लक्षात आहे माझ्या, जी की मी लिहिलेली आहे. टू राईज लाईक अ फोनिक्स ही एक इडियम्स आली होती आणि दुसरी आलेली आहे ती माझ्या काही लक्षात नाही आहे, पण असे 2 क्वेश्चन इडियम अँड फ्रेजेसवर आलेले आहे. त्याच्यानंतर स्पेलिंगमध्ये 4 ऑप्शन होते. स्पेलिंग 4 दिलेल्या होत्या, 4 ऑप्शन असतात आणि इनकरेक्टली स्पेड ओळखायची होती. तर त्याच्यातून माझे ते पण लक्षात आहे, कारण स्पेलिंगमध्ये माझा चांगला आहे. त्याच्यामुळं फर्स्ट ऑप्शन होतं ब्लूम, ग्लोमी, शॉर्ट आणि ब्रूम. हे तिघांचे मिनिंग निघतात, याचं निघत नाही, म्हणजे ही इनकरेक्ट होती. म्हणजे स्पेलिंगचं हे दोन क्वेश्चन स्पेलिंगवर आले होते, ते ओळखायचे होते करेक्ट कोणती अनकरेक्ट कोणती. हे 2 झाले, हे 2 झाले, 4. त्याच्यानंतर पॅराजंबलवर 3 क्वेश्चन होते मित्रांनो. बघा, पॅराजंबलवर 3 क्वेश्चन होते. त्याच्यानंतर सेंटेन्स अरेंजमेंट 4 सेंटेन्स दिलेले असतात, ABCD आणि ऑप्शन दिलेले असतात. फर्स्ट सेंटेन्स याच्यात कोणतं, सेकंड कोणतं, थर्ड कोणतं, आपल्याला ते लावायचं असतं ABCDनुसार. त्याला सेंटेन्स अरेंजमेंट म्हणतात. तर थोडंसं लॉजिक लावून पण ते निघतं आणि थोडंसं तुम्ही स्टडी करा. हे एक मी तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी थोडंसं तुम्हाला हेल्प होईल त्याच्यासाठी व्हिडिओ काढत आहे. प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ मी मराठी, मॅथ आणि GKसाठी, जे की मी एकदम क्वेश्चन लिहिलेले आहेत ते तुम्ही बघा. ते क्वेश्चन लक्षात होते, मराठीचे क्वेश्चन लक्षात आहे, GKचे आहेत आणि मॅथ रिजनिंगचे आहेत, ते तुम्ही बघू शकता. इंग्लिशचे थोडे टिपिकल जाता लक्षात ठेवायला, त्याच्यामुळं बघा. पॅराजंबल 3 क्वेश्चन, त्याच्यानंतर सेंटेन्स अरेंजमेंट झालं आपलं, 2 ते 3 क्वेश्चन होते. स्पॉट द इरर, याच्यावर तर 4 क्वेश्चन आले होते मित्रांनो, स्पॉट द इररवर. हे तर आपल्याला थोडंसं प्रॅक्टिस असल्यावर तर समजेल, थोडा अभ्यास त्याचा इंग्लिशमध्ये असेल त्याला तर येईल हे, नाहीतर थोडंसं त्याचा अभ्यास कमी आहे त्याला थोडं टिपिकल जाईल. त्याच्यानंतर पॅसेज तर मराठीत पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे. त्याच्यात 5 क्वेश्चन असतात, तेच उतार्यातून वाचायचं आहे आणि आपल्याला क्वेश्चन आन्सर द्यायचे. 1-2 तास शीर्षकवर असतात आणि एखादा असतं हे शब्द आहे, याचं ॲनोटॉमी काय आहेत किंवा सिनोनिम्स काय आहेत, असा एक क्वेश्चन असतो. म्हणजे 5 हे झाले. त्याच्यानंतर सिनोनिम्स, अँटोनिम्स याच्यावर 2 क्वेश्चन होते. मतलब हे सगळं जास्त व्होकॅबवर भर दिलेलं आहे TCSनी. थोडंसं व्होकॅब चांगले करून जावे तुम्हाला, जेणेकरून त्याचा फायदा होईल. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला भरपूर मी व्हिडिओ टाकलेले आहे, क्वेश्चन लिहून दिलेले आहे मी, कोणते एक्झॅक्टली कोणते क्वेश्चन आले होते. तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. म्हणजे मी असं म्हणत नाही का तेच क्वेश्चन येतील, पण त्या टाईपचे थोडंसं तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आणि माझा टेलिग्राम चॅनल आहे, जे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याच्यावर मी टाकत असतो काय स्टडी करायचं आहे आणि काय येऊ शकतं. तुम्ही त्याला जाऊन टेलिग्रामला जॉईन व्हा, कारण तुम्हाला त्याच्यातून नक्की फायदा होईल. मी काय त्याच्यात पेड वगैरे नाही येत आहे, फक्त तुम्हाला जाऊन जॉईन व्हायचं आहे. मी त्याच्यावर तुमच्या चांगल्यासाठी चांगले व्हिडिओ म्हणतो, नोट्स टाकणार आहे आणि कोणते टॉपिक आले होते हे पण त्याच्यात टाकलेलं आहे. तुम्ही प्लीज जाऊन त्या टेलिग्रामला भेट द्या आणि बघू शकता तुम्ही. लास्टला 18 ते 20 क्वेश्चन मी इथं लिहिलेले आहेत. 4 ते 5 क्वेश्चन माझ्या लक्षात पण नाही आहे हे कोणते होते म्हणून, आणि 18 ते 20 जास्त तरी व्होकॅबवर आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही व्होकॅबला थोडंसं भर द्या. त्याची एक्झाम असेल आता, त्यांनी मी ग्रामरवर पण द्या, येऊ शकता, असं काही नाही की व्होकॅबुलरी येतील, पण ग्रामरवर पण जास्त व्होकॅबवर भर द्या.
आणि असंच व्हिडिओ मी मराठीचे सगळ्यांचे टाकलेले आहे. प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते व्हिडिओ जेणेकरून बघा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. थँक्यू फ्रेंड्स.